हॅलो फ्रेंड्स, आज आपण ऍट्रिब्यूट मधील टाइप्स ऑफ असोसिएशन याच्यावर बोलणार आहोत. ओके, सो असोसिएशन या शब्दाचा जर सिनॉनिम्स पाहिले तर रिलेशनशिप किंवा लिनियर रिलेशनशिप बिटवीन टू व्हेरिएबल असं आपण म्हणू शकतो. ओके, जसं आपण हाईट आणि वेट हे दोन व्हेरिएबल जर कन्सिडर केले तर जसं हाईट इन्क्रीज होत जाईल तसं वेट सुद्धा इन्क्रीज होत जातं. आणि प्रॉफिट आणि लॉस या जर दोन व्हेरिएबलचा स्टडी केला तर जसं प्रॉफिट इन्क्रीज होत जाईल तसं लॉस काय होतो, डिक्रीज होत जाईल. तर दोन्ही व्हेरिएबल जर सेम डायरेक्शनने इन्क्रीज किंवा डिक्रीज होत असतील तर त्याला पॉझिटिव्ह असोसिएशन म्हणतात किंवा पॉझिटिव्ह रिलेशनशिप म्हणतात. आणि एक जर व्हेरिएबल इन्क्रीज होत असेल आणि दुसरा जर अपोजिट डायरेक्शनने म्हणजे त्याचा डिक्रीज होत असेल तर त्याला निगेटिव्ह असोसिएशन आहे असं आपण म्हणतो. त्याच पद्धतीनं आपल्याला असोसिएशन ऍट्रिब्यूट्स मधील क्वालिटी मधील असोसिएशन किंवा रिलेशनशिप कशी आहे ती स्टडी करायची आहे. सो इंडिपेंडंट म्हणजेच काय की दोन्हीही जे व्हेरिएबल आहेत त्यांचा एकमेकांशी काही संबंध नाही आहे. Two attributes are said to be independent if there does not exist any association or relationship between them. The attributes are said to be independent if the presence or absence of the one attribute does not affect the presence or absence of the other. म्हणजेच काय, एखाद्या attributesचा ऍट्रिब्यूट मधला प्रेझेन्स किंवा ऍब्सेन्स हा सेकंड जे ऍट्रिब्यूट आहे त्याच्यावर कोणत्याही प्रेझेन्सवर किंवा ऍब्सेन्सवर इम्पॅक्ट करत नसेल, अफेक्ट करत नसेल तर आपण दोन्ही ऍट्रिब्यूट हे इंडिपेंडंट आहेत हे असं आपण सांगू शकतो. फॉर एक्झाम्पल, द ऍट्रिब्यूट ऑफ आय कलर अँड इंटेलिजन्स ऑफ पर्सन आर इंडिपेंडंट. म्हणजेच काय की एखाद्या In other words, the attribute A and B are independent if the proportion of individuals possessing an attribute A among the individuals possessing an attribute B is same as proportion of individuals possessing an attribute A among the individuals not possessing an attribute B. याचा अर्थ काय बघा, ज्यावेळी आपण एखाद्या व्यक्तीचे डोळ्यांचा कलर आणि त्याचा इंटेलिजन्स कम्पेअर करत असतो तर असं कुठेही लिहिलेलं नाही आहे किंवा असा कोणताही स्टडी रिव्हील करत नाही की डोळ्यांचा कलर जर ब्लॅक असेल किंवा ग्रे असेल तर इंटेलिजन्स हाय किंवा लो वगैरे असेल. ओके, तर हे दोन्हीही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. पण जर आपण प्रॉफिट आणि लॉस किंवा हाईट आणि वेट जर स्टडी म्हणजे जर विचारात घेतला, अंडर स्टडी घेतला तर आपल्याला भरपूर अशी एक्झाम्पल मिळतील की हाईट इन्क्रीज झाल्यानंतर वेट सुद्धा इन्क्रीज होतं, प्रॉफिट इन्क्रीज झाल्यानंतर लॉस डिक्रीज होतो. हे तर उत्तम उदाहरण आहे. ओके, मग हा इंडिपेंडन्स जो आहे तो इंडिपेंडन्स स्टडी कसा करायचा मॅथमॅटिकली, तर मॅथमॅटिकली स्टडी करण्यासाठी आपल्याला an attribute possessing जर ए आणि बी ऍट्रिब्यूट हे इंडिपेंडेंट आहेत की नाहीत हे जर चेक करायचं असेल तर आपण एक रिलेशनशिप स्टडी केली पाहिजे. तर ती रिलेशनशिप म्हणजे प्रपोर्शन किंवा प्रपोर्शन ऑफ इंडिव्हिज्युअल्स पजेसिंग अन ऍट्रिब्यूट ए. ओके, ऍट्रिब्यूट ए प्रेझेंट असलेलं प्रपोर्शन बी मधील प्रपोर्शन हे कसं कॅल्क्युलेट करणार आपण, ए बी डिवायडेड बाय बी. ओके, इज इक्वल टू possessing an attribute A among the individuals possessing an attribute B, okay, is same as proportion of individuals possessing an attribute A among the individuals not possessing an attribute B. म्हणजेच काय की ऍट्रिब्यूट A आणि B पजेस आहेत किंवा इन्क्लूड आहेत त्याचं प्रपोर्शन आणि ऍट्रिब्यूट A आणि B इज नॉट इन्क्लुडेड इन दॅट फ्रिक्वेन्सी. ओके, याचं जे प्रपोर्शन आहे ते प्रपोर्शन जर सेम असेल तर आपण ए आणि बी हे इंडिपेंडेंट आहेत असं आपण सांगू शकतो. ओके, सिमिलरली प्रपोर्शन ऑफ बीज अमंगस्ट ए इज सेम एज दॅट ऑफ अमंगस्ट अल्फा. म्हणजेच काय, जसं एचं पॉझिशन आपण पाहिलेलं आहे तसं बी साठी आपण रिलेशनशिप डेव्हलप केली तर ती अशी येईल, ए बी डिवायडेड बाय ए इज इक्वल टू अल्फा बी डिवायडेड बाय अल्फा. ओके, सो this equation can also be written as AB divided by AB plus alpha B, AB divided by AB plus alpha B is equal to A beta divided by A beta plus alpha B.
ओके. आणि याच पद्धतीनं ए बी डिवायडेड बाय बी इज इक्वल टू ए मायनस ए बी, आणि बी म्हणजेच काय, एन मायनस बी. सो दॅट इम्प्लाइज द ऑब्झर्व्ड फ्रिक्वेन्सी ए बी इज इक्वल टू ए बी डिवायडेड बाय एन असेल तरी सुद्धा आपण ए आणि बी हे इंडिपेंडेंट आहेत असं आपण सांगू शकतो. ओके. सो दिस इज द इंडिपेंडन्स. नाव पॉझिटिव्ह असोसिएशन. पॉझिटिव्ह असोसिएशन म्हणजे काय, the two attributes are said to be positively associated when they are present or absent together. म्हणजेच काय, जर ए प्रेझेंट असेल तर बी सुद्धा प्रेझेंटच असणार आहे, आणि जर ए प्रेझेंट असेल तर बी सुद्धा, ए ऍबसेंट असेल तर बी सुद्धा काय असणार आहे, ऍबसेंटच असणार. ओके. सो असं जर असेल तर त्याला पॉझिटिव्ह असोसिएशन म्हणायचं. आणि पॉझिटिव्ह असोसिएशन मध्ये ऑब्झर्व्ड फ्रिक्वेन्सी इज ग्रेटर दॅन एक्सपेक्टेड फ्रिक्वेन्सी. दॅट मीन्स ए बी इज ग्रेटर दॅन ए into b divided by n. म्हणजे frequency of AB is greater than frequency of A into frequency of B divided by n. Independent असतील तर AB is equal to A into B divided by n मिळेल. ओके. Then negative association is exactly opposite to that. जर A present असेल तर B absent, B present असेल तर A absent. ओके. असं. So negative association, if two attributes are said to be negatively associated, if the combination of presence of one attribute with absence of other appears more frequently, or combination of presence of both both or absence of both appears less frequently. म्हणजेच काय की जे पॉझिटिव्ह असोसिएशनचं प्रपोर्शन यामध्ये खूप कमी असणार आहे, आणि निगेटिव्ह असोसिएशन म्हणजे काय, एक प्रेझेंट आणि दुसरा ऍक्टिव्ह, त्याचं प्रपोर्शन खूप जास्त असणार. सो इन दॅट केस frequency of AB is strictly less than A into B divided by n. If attributes A and B are, A always occur with B and never with beta, then that is AB is equal to A or A beta is equal to 0. Then B always occurs with A, never with alpha. That means AB is equal to B and alpha B is equal to 0. Then A and B are said to be completely associated. Then A and B are said to be completely associated. On the other hand, A never occurs with B, that is AB is equal to 0, or alpha never occurs with beta, that is alpha beta is equal to 0. Then the attributes A and B are completely disassociated. आता याचं एक्झाम्पल एक आपण बघूया. Check for the type of association for the following data. ए आणि बी हे दोन इव्हेंट आहेत, दोन ऍट्रिब्यूट आहेत. दोन ऍट्रिब्यूट मध्ये त्यांनी काय दिलेले आहे, त्याच्या फ्रिक्वेन्सी दिली आहे. ए बी इज इक्वल टू 200. ओके. ए बी इज इक्वल टू 200. अल्फा बीटा इज इक्वल टू 70. अल्फा बीटा इज इक्वल टू 70. अल्फा इज इक्वल टू 150. अल्फा इज इक्वल टू 150 आणि एन इज इक्वल टू 400. एन इज इक्वल टू 400. याच्यावरून 400 वजा 150 250. त्यानंतर 150 वजा 70 80. ओके. देन 250 वजा 250 70 अधिक 50 120. 400 वजा 120 280. इतके आपल्याला पडदेशी सर्व व्हॅल्यू मिळून जाते. ओके. आता आपल्याला काय चेक करायचं आहे की ए इंटू बी डिवायडेड बाय एन एक काढायचा आहे आणि ए बी एक काढायचा. ए बी एक काढायचा यामधून ए बी एक काढायचा. ए इंटू बी डिवायडेड बाय एन एक काढायचा. ए बी किती आहे आपला, ए बी 200 आहे. ए इंटू बी डिवायडेड बाय एन किती येणार, 250 गुणिले 280 भागिले 400 म्हणजे किती 175. आता हा एक इक्वल आहे का, नाही, म्हणजे ते एकतर पॉझिटिव्हली असोसिएट आहेत किंवा निगेटिव्हली असोसिएट आहेत. आता पॉझिटिव्ह असोसिएट आहेत का निगेटिव्ह असोसिएट आहेत ते बघायचं. 175 इज लेस दॅन 200. ओके. मग आपलं रिलेशन काय आहे, जर ए बी इज ग्रेटर दॅन ए इंटू बी डिवायडेड बाय एन असेल तर ते काय असतात, पॉझिटिव्हली असोसिएटेड. म्हणून ते काय आहेत, पॉझिटिव्हली असोसिएटेड. सेकंड जे आहे, सेकंड आणि थर्ड तसंच आपण ते इंडिपेंडंट आहेत असं सेकंड दाखवते, आणि थर्ड काय दाखवते, निगेटिव्हली असोसिएट आहे. ते तुम्ही होमवर्क मध्ये करू शकता. आता असोसिएशन एक्झॅक्टली किती आहे, आता हे काय सांगितलेलं आहे आपण की असोसिएशन आहे किंवा नाही, हे इतकंच आपण यामध्ये बोललेलो आहोत. पण युल्स कोएफिशियंट ऑफ असोसिएशन आणि कोएफिशियंट ऑफ कोलिगेशन
ओके. सो क्यू अँड वाय. ओके. हे दोन कोएफिशियंट जे आहेत, हे दोन कोएफिशियंट काय दाखवतात की एक्झॅक्टली किती असोसिएशन, किती लिनियरली रिलेटेड आहेत, किती असोसिएटेड आहेत ते आपल्याला ते सांगणार आहे. ओके. So when we find two given attributes are not independent but associated, then our interest is to know to what extent they are associated. So Professor G.U. Yule and G.U. Yule and suggested a formula to measure the degree of association. In its a relative measure of association between two attributes A and B, and commonly known as Yule's coefficient of association and coefficient of colligation. So Yule's coefficient of association काय आहे? Q is equal to AB into alpha beta minus A beta into alpha B, AB divided into alpha beta, मायनस आणि प्लसचा तो काय केलेला आहे? रेशिओ घेतलेला आहे. यालाच आपण कोएफिशियंट ऑफ असोसिएशन म्हणतो. कोएफिशियंट ऑफ असोसिएशन Q is equal to 0 असेल तर नो असोसिएशन, Q is equal to +1 असेल तर पॉझिटिव्ह अँड परफेक्ट असोसिएशन, Q is equal to -1 असेल तर निगेटिव्ह परफेक्ट असोसिएशन, and generally range of Q lies between -1 to +1. Okay. Same way coefficient of colligation Y इथे सुद्धा दिलेला आहे, तो सुद्धा -1 to +1 मध्ये असतो. Y is equal to -1 or 0 or +1 or Y is equal to -1 0 +1, त्याचे जे इंटरप्रिटेशन आहे ते सेम Y ला सुद्धा लागू होतं. ओके. सो रिलेशनशिप बिटवीन Q अँड Y आता आपण पाहायचं. हा फॉर्म्युला आहे Q चा, हा फॉर्म्युला आहे Y चा. सो रिलेशनशिप बिटवीन Q अँड Y फाइंड आउट करत असताना 1 + Y is equal to 1/1 + x minus y divided by x plus y. Okay. So this is the 1 + y, that is equal to 2x divided by x plus y. Okay. Similarly, suppose Q is equal to x square minus y square divided by x square plus y square असा डिफाइन केला. Y is equal to x minus y divided by x plus y असा डिफाइन केला. ओके. Q आणि Y मध्ये जास्त काही फरक नाही आहे. ए बी अल्फा बीच्या ठिकाणी फक्त स्क्वेअर रूट ऑफ ए बी अल्फा बी, ए बीटा अल्फा बीच्या ठिकाणी फक्त स्क्वेअर रूट ऑफ ए बीटा अल्फा बी इतकंच ठेवलेलं आहे. त्यामुळे एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर, एक्स मायनस वाय, एक्स प्लस वाय. नाव 1 + y is equal to 1 + x minus y divided by x plus y असंही लिहू शकतो आपण. दॅट इज इक्वल टू 2x divided by x plus y, 2x divided by x plus y. Similarly, 1 minus y is equal to 1 minus x minus y divided by x plus y. Okay. So is equal to 2y divided by x plus y. हे दोन रिलेशन आपल्याला मिळाल्यानंतर 1 plus q is equal to this and 1 minus q is equal to this. So 2x square divided by x square plus y square, 2y square divided by x square plus y square असे मिळते. त्यानंतर 1 plus y divided by 1 minus y is equal to x divided by y. That implies 1 plus q divided by 1 minus q is equal to x square divided by y square is equal to this. Okay. हे आपल्याला एक एक्सप्रेशन मिळून जाईल. Then by component and dividendo we get, so 1 plus q minus 1 minus q, 1 plus q minus 1 minus q divided by 1 plus q plus 1 minus q is equal to 4y divided by 2 into 1 plus y square. So that implies हे इक्वेशन रिड्यूस केल्यानंतर q is equal to 2y divided by 1 plus y square आपल्याला मिळेल. Okay. So this is the relationship between coefficient of colligation and coefficient of association. Then next example, in an investigation of immunization of dogs from certain disease, the following results were obtained. The obtained coefficient of association between immunization and prevention of the disease and comment. Obtained coefficient of association and between immunization and prevention. The immunization आणि प्रिव्हेंटेशन मध्ये अफेक्टेड, नॉट अफेक्टेड, इम्युनायझेशन मध्ये इनॉक्युलेटेड, नॉट इनॉक्युलेटेड. सो हा ए अल्फा होईल. ओके. हा बी बीटा होईल. ओके. हा काय होईल? ए बी. हा काय होईल? अल्फा बी. हा काय होईल? ए बीटा. आणि हा काय होईल? अल्फा बीटा. या चार व्हॅल्यू कोएफिशियंट ऑफ असोसिएशन आणि कोएफिशियंट ऑफ कोलिगेशन मध्ये जर आपण पुट केल्या
तर आपल्याला कोएफिशियंट ऑफ असोसिएशन मध्ये पुट केल्यानंतर आपल्याला कोएफिशियंट ऑफ असोसिएशन -0.070 इतका मिळेल. सिंपल कॅल्क्युलेशन आहेत, यामध्ये जास्त काही सांगावं असं मला काय वाटत नाही. ओके, सो नेक्स्ट समरी जे आहेत, फॉर्म्युलेज वगैरे सगळे इथे दिलेले आहेत. ओके, या प्रमाणे इथे तुमचं युनिट 1 हे संपतंय आणि युनिट 2 जे आहे मेजर्स ऑफ डिस्पर्शन, मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी, उद्यापासून आपण स्टार्ट करू. ओके, सो दिस इज द एंड ऑफ लेक्चर.